वायकरांचा मेहुणा आणि मुलगी मोबाईल वापरत होते असा आरोप करण्यात आला आहे। तर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेचे उमेदवार भरत शहा यांनी हा आरोप केला आहे। 4 जून रोजी मोबाईल वापरण्याची तक्रार दिली होती असं भरत शहा म्हणतात। 4 जूनला लोकसभेचा निकाल लागलेला आहे आणि ज्या मुंबई उत्तर पश्चिम मध्ये मतमोजणीसाठी विलंब लागलेला होता, त्याच्यावरून वाद झालेला होता। त्या ठिकाणचेच हे उमेदवार आहेत भरत शहा यांनी मोठा दावा केल्याचं पाहायला मिळते। मतदारांसोबत ही फसवणूक आहे असं भरत शहा यांनी म्हटलेलं आहे। तर वायकरांचा मेहुणा आणि त्याचबरोबर त्यांची मुलगी हे त्या ज्या ठिकाणी ही सगळी मतमोजणी सुरू होती त्या ठिकाणी मोबाईल वापरत होते असा दावा त्यांनी केला आहे। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेमधून ते उमेदवार होते आणि त्यांनी हे वक्तव्य केलंय। तर याविषयी आपण 4 जूनलाच मोबाईल वापरण्याची तक्रार दिली होती असंही भरत शहा म्हणतायत। तर मतदारांसोबत ही फसवणूक आहे असंही भरत शहांनी म्हटलंय। कि 4 तारीख को मैंने और अरोरा साहब ने एप्लीकेशन डाली थी, अर्जी किया था कि 4 तारीख को वायकर साहब की लड़की और उनका साला मोबाइल यूज़ करते हुए हमने रंगे हाथों पकड़ा है। जो हर मैसेज वायकर साहब को 3 बजे के बाद में कंटिन्यूसली चालू था और वापरते हुए हमने देखा। 2 घंटे तक हमने वॉच किया। उसके बाद में क्योंकि वो लड़की थी इसके लिए मैं आगे नहीं गया था, लेकिन जब ही उसने जैसे ही उसके वाइकर के साले के पास जैसे ट्रांसफ़र किया मोबाइल, हमने तुरंत वो कैचअप किया और उनको पकड़ लिया। ईव्हीएम हॅक होत आहे की नाही होत आहे, परंतु या मतदारसंघातला विजय हा संशयास्पद विजय आहे। त्या संशयास्पद विजयाला अनेक कारणं आहेत, अनेक त्याच्या काही गोष्टी आहेत। त्या गोष्टी आम्ही आमच्या इलेक्शन पिटिशनमध्ये आम्ही घेणार आहोत। परंतु आज पक्षाने निर्णय घेतला की आपण ह्या ठिकाणी प्रेस घेऊया आणि त्या प्रेसच्या माध्यमातून आपण काही मुद्दे लोकांच्या समोर मांडूया। त्या पद्धतीने आज मांडण्यात आलेले आहेत। न्यायालयीन लढाई कधीपासून आहे, म्हणजे काय न्यायालयीन लढाईचं पेपरवर्कचं काम आमचं चालू आहे आणि मला असं वाटतं पुढच्या दीड आठवड्यामध्ये आम्ही हायकोर्टामध्ये जाणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।